मैत्रीच्या नावाखाली विश्वासघात करून भरदिवसा लूटमार करण्याचा एक धक्कादायक घटना मंगळवेढ्यात उघडकीस आला आहे. सोलापूरच्या कारागृहात झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत वडापाव खाऊ घालण्याच्या बहाण्याने बोलावत एका इस्माला आणि त्याच्या महिला सहकार्याला धाक दाखवत सुमारे 3,05,000 रुपयांना लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी ग्लेन पर्सी सिक्वेरा हे त्यांच्या महिला सहकारी मनीषा हरावत यांच्यासह कोल्हापूरवरून सोलापूरकडे येत असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर कारागृहात असताना फिर्यादीची ओळख अजित उर्फ काळ्या सुरेश पवार राहणार नंदूर तालुका मंगळवेढा याच्याशी झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत अजितने फिर्यादीला तुला वडापाव घेऊन येतो, आपण भेटू अशी म्हणत ब्रह्मपुरी रोडवरील एका निर्जन हॉटेलच्या मागे बोलावलं. असा रचला लुटीचा सापळा. दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी ठरलेल्या ठिकाणी पोहोचले तेव्हा तिथे अजित सोबत एक अनोळखी महिला आणि एक तरुण दबात बसले होते. काही वेळा गप्पा मारल्यानंतर अचानक त्या महिलेने आणि त्या तरुणाने फिर्यादीच्या सहकार्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि हातातील पर्स हिसकावून घेण्यास सुरुवात केली. जेव्हा फिर्यादीने विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काय काय लुटलं पाहूया. रोकड 500, 200 आणि 50 नोटांचे बंडल एकूण 2,50,000 रुपये, सोन्याची चैन 5 ग्रॅम वजनाची आणि महादेवाचे पॅन्टेड अंदाजी किंमत 50,000 रुपये, चांदीची चैन 50 ग्रॅम वजनाची असा मुद्देमाल लुटण्यात आला आहे. भरदिवसात झालेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी अजित उर्फ काळ्या सुरेश पवार आणि त्याच्या साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. कारागृहातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींशी केलेली मैत्री किती महागात पडू शकते याचे हे जिवंत उदाहरण आहे. नागरिकांनी अनोळखी किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या अशा आमंत्रणाला बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.